जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं स्वागत. वेगळा विषय विद्यार्थ्यांच्या बाबतीमधला. तो वेगळा म्हणजे त्यांच्यासाठी वेगळाच आहे. त्यांच्यासाठी परीक्षा, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, मिळालेले गुण, रिझल्ट या सर्व गोष्टी प्रत्येक टप्प्यावरती अभ्यास करताना महत्त्वाच्या असतात आणि त्या त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि वेगळ्या असतात. प्रश्नपत्रिका वेगळी असते, उत्तरपत्रिका वेगळी असते, त्याच्यात मिळालेले गुण ते वेगळे. तर हे वेगळे पण त्यांच्याजवळ असतात आणि हे वेगळे पण ते एकत्र आणतात ना, सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करणं, त्याचा अभ्यास करणं. तर हे त्यांच्यासाठी वेगळे पण असतं आणि या प्रत्येक गोष्टीला ते काय करतात, घाबरतात. प्रत्येक गोष्टीला घाबरतात. मग हे सगळ्याचं एकत्रीकरण म्हणजे काय, तर परीक्षा. आता या परीक्षेमध्ये काय असते, सर्वात प्रथम त्यांची परीक्षा घेणारी म्हणजे प्रश्नपत्रिका. मग सगळ्यात जास्त भीती प्रश्नपत्रिकेची असते. परंतु ते म्हणताना कधीच असं म्हणत नाही की मला प्रश्नपत्रिकेची फार भीती वाटते, पण ते म्हणताना काय म्हणतात, मला परीक्षेची भीती वाटते. आता परीक्षा ही सगळ्यांसाठी एकत्रच असते. सगळेजण एकत्र क्लासमध्ये एंट्री करतात. सगळ्यांना माहीत असतं आपण परीक्षेला आल्यानंतर क्लासमध्ये एंट्री केल्यानंतर प्रत्येकजण त्याच्या सीट नंबरवरती बसतो आणि त्यातल्या त्यात पहिला बेंच जर आला तर मग ती दुसरी भीती ती वेगळीच. पहिला बेंच मागचा आला तर मग जरा तेवढी थोडी भीती जरा कमी होते, परंतु पहिला बेंच आला तर भीतीमध्ये आणखीन प्लस भीती होते. तर हा हुशार जरी विद्यार्थी असला तरी त्याला तो परीक्षेला पहिला बेंच नको असतो. एरवी क्लासमध्ये चालतो पण परीक्षेला मात्र चालत नसतं. तर ही भीती जी आहे ती त्यांना परीक्षेची भीती वाटत असते, परंतु ॲक्च्युली ती भीती जी असते ती असते प्रश्नपत्रिकेची. आता प्रश्नपत्रिकेची भीती त्यांना हातामध्ये पडलं ना, तर पडली प्रश्नपत्रिका लिहायला, तुम्हाला बेल झाली, तुम्हाला प्रश्नपत्रिका हातामध्ये आली की पहिली प्रश्नपत्रिका वाचायची असते. हातात पडली की त्यांना लगेच तिथे काय होतंय की काय प्रश्न आलेला आहे. मग तो प्रश्न वाचला की मग त्याचं उत्तर आलं तर ठीक आहे, नाही आलं तर मग भीती, मला हा लिहिता येणार नाही. म्हणजे हा प्रश्न मला जर लिहिता येत नाही तर तो प्रश्न काय आहे त्यांच्यासाठी, तो अवघड आहे. मग अशी प्रश्नपत्रिका पूर्ण वाचून काढली तर त्याच्यामध्ये त्यांना जे जे काही येतं ते त्यांना असं वाटतं की हे सोपं आहे. आणि ज्या वेळेला सगळ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये काही उत्तरं त्यांना वाटतात किंवा हे आपल्याला येणारच नाहीये, तर मग त्यांना अख्खी प्रश्नपत्रिकाच अवघड होऊन जाते. म्हणजे वाचल्यानंतर, प्रश्न वाचल्यानंतरच त्यांना जजमेंट येतं की पेपर अवघड आहे की सोपा आहे. मग ते कशावरून ठरवतात, प्रश्नांवरून नाही, तर हे मला लिहिता येण्यासारखं आहे की नाही, याच्यावर माझं काही डोकं काम करणार आहे का, माझी बुद्धी काही काम करणार आहे का, माझा अभ्यास काही काम करणार आहे का, याच्यावर मला काही लिहिता येणार आहे का, याच्यावरून ते ठरवतात की प्रश्नपत्रिका अवघड आहे का सोपी. प्रश्न आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला हॉलमध्ये प्रत्येक मुलाला प्रश्नपत्रिका ही सेम आहे, पण प्रत्येकाला विचार करणं, प्रत्येकाला ते सोडवणं आणि ते प्रश्न अवघड सोपे वाटणं हे प्रत्येकाला वेगळं असतं. प्रश्न आहेत, ते प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही ते सोडवणार आहात, त्याची उत्तरं कशी तयार करणार आहात आणि मग त्याच्यावरनं तुम्ही तो अंदाज करत असतात की प्रश्नपत्रिका खूप अवघड आहे आणि भीती तुम्हाला त्याची वाटत असते. तर हे जे प्रश्नपत्रिका आहे, तर तुम्ही काय करता, अभ्यास करता. आता अभ्यास करताना काय करता, स्वाध्याय सोडवता, गृहपाठ सोडवता, वर्गपाठ सोडवता, त्यानंतर कित्येक प्रश्नपत्रिका सोडवता, अगदी प्रश्नपत्रिकेचे संचच्या संच तुम्ही सोडवता. पण ते जेव्हा सोडवता त्यावेळेला तुम्ही बघून फक्त काय करतात, प्रश्न आणि त्याची उत्तरं जी सोडवून दिलेली असतात ती फक्त तुम्ही लिहून काढता, परंतु ती सगळं तुम्ही हँडरायटिंग करता, परंतु इथं काहीच करत नाही स्टोर. ज्या वेळेला तुम्ही उत्तर स्वतः तयार करता, आता तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर एकदा दोनदा तुम्ही पुस्तकामध्ये वाचल्यानंतर किंवा काही तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही ते डोक्यामध्ये ठेवता साठवून, तर ते साठवल्यानंतर त्याच्यावरती उत्तरं तयार करून बघा ना. अमुक एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे तर त्याचं तुम्ही पहिल्यांदा उत्तर तयार करून बघा. डायरेक्टच पुस्तकातलं लिहायला किंवा नोट्समधलं लिहायला जाऊ नका. तुम्हाला तयार करता येतात का नाही, 4-5 ओळी तुम्हाला तुमच्या डोक्याने तयार करता येतं की नाही, आपल्या बोलीभाषेमध्ये त्याला शब्दबद्ध करता येते की नाही,
तर ते तुम्ही बघा, त्याचं ते करतच नाही. फक्त काय स्वाध्याय, गृहपाठ, प्रश्नपत्रिका सोडवणं सोडवणं सोडवणं. पण इथं स्टोअर करणं, इथं त्याला आपल्या बोलीभाषेत तयार करणं हा तुम्ही प्रकार करत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रश्न अवघड जातो आणि तिथं उत्तर लिहायला मग पुस्तकातलं जसं तसं आठवलं नाही ना, तर मग तुम्हाला तिथे काहीच आठवत नाही. कारण डोक्याला काम करायचं माहीतच नाही ना, बोलीभाषेमध्ये उत्तरं तयार करणं माहीतच नाही ना, स्वतःची उत्तरं स्वतःच्या भाषेमध्ये तयार करण्याचे प्रयत्नच करत नाही ना तुम्ही. मग त्यामुळे तुम्हाला कसं आहे, पुस्तकातलं लिहिता आलं तर तो प्रश्न सोपा आणि पुस्तकातल्या प्रमाणे काही आठवलं नाही, लिहिता आलं नाही, तर मग तुम्हाला ते प्रश्न अवघड. मग प्रश्नपत्रिका अवघड. मग मी आता इथं नापास होणार. मग का नापास होणार हे तुम्ही कसं फिक्स करता? तर मला पुस्तकातलं काही आठवत नाही, पुस्तकातलं काही लिहिता येत नाही, पुस्तकी भाषेतलं मला काहीच जमत नाही, त्यामुळे मी नापास होणार. म्हणजे इथपर्यंत तुम्ही तुमचा रिझल्ट तयार करता. तर हे एवढं सगळं करण्यापेक्षा जर आपण अशी सवय ठेवली की प्रश्नांची उत्तरं, प्रश्न पहिला समजून घेणं, समजून घेतल्यानंतर त्याचं उत्तर स्वतःच स्वतः तयार करणं. मग स्वतःच स्वतः काय मनाने नाही, तर तुम्ही जो अभ्यास केलेला असतो तो आठवून बघायचा, त्याच्या पद्धतीने तुम्ही ते उत्तर तयार करायचं. त्याला स्वतःची उत्तरं स्वतः तयार करणं आणि ती तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झाली ना, की मग तुम्हाला ते अवघड नाही जात. तुम्हाला सवय झालेली असते त्या प्रश्नाची. मग असा प्रश्न वाचला रे वाचला, की त्याचं उत्तर लगेच तुम्ही तयार करायला लागता आणि मग ते तयार करायला लागल्यानंतर तुम्हाला काय होतं, एक कॉन्फिडन्स पण येतो, की मला हे येतंय. तुम्ही ज्या ज्या वेळेला पेपर लिहित असताना त्या वेळेला तुमचा कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो. असं नाही की फक्त तुम्हाला उत्तरच येतात, तर तुम्हाला कॉन्फिडन्स तुम्हाला ते उत्तर तयार करायला खूप मदत करतो. सर्वात प्रथम कॉन्फिडन्स असणं आवश्यक आहे. जर कॉन्फिडन्स नसेल तर तुम्हाला ती उत्तरं जी येत असली ना, ती पण प्रेझेंट करता येत नाही, ती शब्दबद्ध करता येत नाही, लिहिता येत नाही. कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे कॉन्फिडन्स टिकून ठेवावं लागतं तुम्हाला परीक्षेच्या वेळेला आणि एरवी सुद्धा अभ्यास करताना. तर ते फार महत्त्वाचं आहे. या प्रश्नपत्रिकेला घाबरायचं नाही बिलकुल, प्रश्नांना घाबरायचं नाही. तुम्ही त्याला घाबरताना नाही घाबरायचं. ती प्रश्न कसे सोडवायचे ह्याची सवय करून घ्या. विचार करत बसू नका, सवय करून घ्या त्याची. त्यानंतर मग लिहिण्याचा स्पीड वगैरे वाढवणं, करणं त्या गोष्टी तुम्हाला नंतरच्या आहेत त्या. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये उत्तर तयार करणं. तर हे प्रश्नपत्रिका आपल्याला सर्वच गोष्टीमध्ये, अभ्यासाच्या बाबतीमध्ये, व्यक्तिगत आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरेच असतात ना प्रश्न. आपले पर्सनल सुद्धा प्रश्न असतात. काही गोष्टींचा आपल्याला त्रास होत असतो. आपण म्हणतो ना, जीवन ही एक परीक्षा आहे, आयुष्य ही एक परीक्षा आहे. ही परीक्षा माझ्या वाट्याला आली आहे, नशिबाने माझ्या वाट्याला हे आलंय, नशिबाने माझ्या वाट्याला ते आलेलं आहे, आता ते कसं सोडू, काय करू? तर तिथं सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा असतो. तिथं सुद्धा तुम्हाला तिथे सराव करायचा असतो. तिथं सुद्धा तुम्हाला उत्तरं शोधायची असतात. उत्तरं शोधायची म्हणजे काय? कॉन्फिडन्स जागा करायचा. तो जागा कसा करायचा? तर त्याच्यासाठी स्वतःचं तेवढं बोलीभाषेमध्ये आपल्याला उत्तरं तयार करण्याची क्षमता असली पाहिजे. तिथं सुद्धा समस्या छोटी असो, मोठी असो, फार मोठी मोठी पुस्तकं वाचायला नाही जायची गरज पडत. आपण शांत राहून, आपल्या आपल्या ट्रॅकवरती राहून आपण त्याचं मूल्यमापन केलं, त्याचं व्यवस्थित कागदावरती लिखाण केलं, की अशी अशी समस्या आहे. तर आणि ती समस्या सोडवण्यासाठी माझ्याकडे आत्ता असे हे आहेत, ऑप्शन आहेत. तर मग त्या ऑप्शनला घेऊन मी ते सोडवू शकतो की नाही? ते जे आहे की नाही, ते तुम्ही जेव्हा करता, त्यावेळेला तुम्ही त्या प्रश्नाला सोडवत असता. परीक्षेला नाही सोडवत, प्रश्नाला सोडवता आणि त्यासाठी तो प्रश्न समजून घेता. प्रश्नपत्रिका ही ही प्रश्नपत्रिका जी आहे ना, ही प्रश्नपत्रिका कशासाठी असते? तर तुम्ही अभ्यास काय केलाय फक्त हे नाही पाहत. तर तुम्ही कसं त्या प्रश्नाकडे बघता आणि त्याच्यातून कसं तुम्ही मार्ग काढता. त्याला ॲक्च्युअली काय पाहिजेल आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न जो विचारलेला आहे, तर त्याचं एक पूरक आणि एक त्याचा बेस असलेलं असं जे योग्य उत्तर त्याला पाहिजे असतं. भरपूर लिखाण असणं किंवा भरपूर विचार असणं एखाद्या गोष्टीला म्हणजे त्या प्रश्नाचं सोडवणं नसतं. तर त्याच्याकडं आपण एका ठराविक साच्यामध्ये, एका ठराविक तुमच्या अभ्यासक्रमात दिलेल्या नुसार तुम्हाला ते तिथं सोडवायचं असतं. तर मग अशा वेळेला काय होतं, थोडी आपली जरा गडबड होऊ शकते आणि थोडंसं आपण ट्रॅकवरनं बाजूला झालो, की मग आपल्याला त्या प्रश्नाला पकडता येत नाही.
आणि त्या प्रश्नाला पकडता आलं नाही किंवा मग त्या उत्तराला आपल्याला तयार करता येत नाही, तिथं मग आपण जरा थोडंसं बिथरलं जातो आणि तिथं चुकीचं उत्तर आपल्याकडनं तिथं लिहिलं जाऊ शकतं किंवा मग चुकीचं एखाद्या गोष्टीवरचं सोल्युशन सुद्धा काढलं जाऊ शकतं. तर तिथं आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते. तर प्रश्नांकडं हे अशा चिकित्सक यांनी पहा, बारकाईने पहा, घाबरायचं कशाला आणि घाबरायचं कशाला नाही हे अगोदर फिक्स करा. घाबरण्यासारखं जर नाही आहे तर मग तिथे घाबरलं नाही पाहिजे. त्यानुसार मग तुम्हाला तुमचे व्यक्तिगत प्रश्न म्हणा किंवा आपल्या परीक्षेचे प्रश्न म्हणा किंवा इतर काही दुसरे कोणाचे काही प्रश्न म्हणा, कुठलेही प्रश्नच असतात. तर हे प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने सोडवता येतात. तर त्याचा चौफेर विचार करा आणि त्याचं नियोजन करा, त्या पद्धतीने सराव करा आणि ते रोजच्या सवयीमध्ये ठेवा. म्हणजे मग तुम्हाला ते अवघड जाणार नाही आणि तुम्हाला योग्य ते उत्तर स्वतःच्या भाषेमध्ये तयार करून स्वतः त्याच्यावरती मार्ग काढता येतो आणि चांगलं गुण आपल्याला पदरामध्ये पडू शकतात, चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. तर प्रयत्न करा आज आणि आत्तापासून. पुन्हा भेटू. धन्यवाद.